नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्या 18 मार्च दर्श अमावस्या आलेली आहे. प्रत्येकाने आपल्याला आवर्जून एक नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. घरामध्ये नजरबद असेल, वाईट दोष असेल, नकारात्मकता असेल, जी काही इडापिडा आहे ती नष्ट होईल. पतीची मुलांची जोरदार अशी प्रगती, दुःख दारिद्र्यापासून मुक्ती होईल. तर बघा कसं आहे ना, आपण आयुष्यभर कष्ट करतो, रक्ताचं पाणी करतो, पण तरीही पदरात काहीच पडत नाही. कधी विचार केला आहे का की असं का होतं? कर्ज फिटत नाही आहे, मुलांच्या नोकरी तडतड येत आहेत, घरात सतत भांडणं होतात. हे सगळं सहज नाही. तुमच्या प्रगतीला कोणीतरी नजर लावलेली आहे किंवा तुमच्या कर्माचे काही दोष तुम्हाला पुढे जाऊन देत नाहीत. उद्या 18 मार्च दर्श अमावस्या ही साधी अमावस्या नाही, चैत्र महिना सुरू होण्यापूर्वीची ही शेवटची अमावस्या आहे. तर उद्याच्या दिवशी मी तुम्हाला असा एक गुप्त नारळाचा उपाय सांगणार आहे, जो तुमच्या 7 पिढ्यांची गरिबी दूर करण्याची ताकद ठेवतो. हा उपाय स्वतः अनुभवून बघा. आजवर हजारो लोकांना याचा लाभ झाला आहे. तर हा उपाय काय आहे, तो कधी करायचा आणि तो करताना कोणत्याही एका गोष्टीची आपल्याला चूक टाळायची, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कुठेही स्किप करू नका. आणि हो, नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. कसं होतं ना की तुम्ही अर्धा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पूर्ण माहिती समजत नाही आणि त्याचे उलटे परिणामसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ बघा. पुढे जाण्यापूर्वी आपली उपस्थिती देवाच्या चरणी लावण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये एक श्री स्वामी समर्थ कमेंट लिहू शकतात किंवा ओम नमः भगवते वासुदेवाय नक्की लिहा. कोणाचे तरी अडकलेले कामं असतात, ते दर्श अमावस्येला मार्गी लागते. दर्श अमावस्या म्हणजे काय? ज्या दिवशी चंद्र अजिबात दिसत नाही आणि पितरांचा आशीर्वाद पृथ्वीवर सर्वात जास्त असतो. तर उद्या 18 मार्चला दुपारी अशी एक वेळ येत आहे ज्याला शून्य प्रहर म्हणतात. तर या प्रहारात जर तुम्ही नारळाचा हा विधी केला तर प्रत्यक्ष लक्ष्मीला तुमच्या घरात यावंच लागेल. तुम्हाला वाटत असेल की मी खूप कष्ट करते, पैसा येतो, पण कष्टाला जेव्हा नशिबाची आणि ईश्वरी अधिष्ठानाची जोड मिळते तेव्हाच राजयोग येतो. उद्याचा हा नारळाचा उपाय तुमच्या आयुष्यातील तोच राजयोग सुरू करणार आहे. पण हा उपाय करताना तुमच्या मागे कोणीही नसावं आणि तुमची नजर कोणावरही पडू नये. का तर बघा, आता मुख्य उपायाकडे आपण वळू. आपल्याला हवा आहे एक पाण्याचा नारळ आणि जटा असलेला नारळ घ्यायचा आहे. विधीची पावले. एक वेळ 18 मार्चच्या सायंकाळी 6:15 ते 7:30च्या दरम्यान एका लाल कापडावर तो नारळ ठेवायचा. त्यावर कुंकवाचा टिळा लावायचा. तुमच्या हाताच्या मुठीत 1.25 मूठ काळे तीळ घ्यायचं आणि ते नारळाभोवती टाकायचं आहे. आता हा नारळ हातात घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाजापासून शेवटच्या कोपऱ्यापर्यंत फिरायचं आहे. मनातल्या मनात म्हणायचं की माझ्या घरातील सर्व दारिद्र्य, सर्व आजारपण आणि सर्व कर्ज या नारळात सामावून जावं. सर्वात महत्त्वाचे, तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर उभे राहून हा नारळ स्वतःवरून आणि मुलावरून 21 वेळा उतरवायचा आहे. हा नारळ घेऊन कोणत्याही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवला तरी पण चालेल. हा उपाय करताना तुम्हाला मौन पाळायचं आहे, कोणाशी बोलायचं नाही. जेव्हा तुम्ही तो नारळ विसर्जित कराल तेव्हा मागे वळून बघायचं नाही. तुमच्या पाठीशी तुमची गरिबी उभी असेल, त्यामुळे तुम्हाला ती हाक मारेल, पण तुम्हाला फक्त पुढे चालायचं आहे. ज्यांच्यावर खूप कर्ज आहे त्यांनी उद्या एक लवंग आणि कापूर नारळावर ठेवून तो घराबाहेर जाळायचा. याची राख मुख्य दरवाजाच्या कोपऱ्यात टाकायची. यामुळे धन येण्याचे मार्ग मोकळे होतात. नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर उद्या तुम्हाला काळ्या कुत्र्याला तेलाची भाकरी नक्की खाऊ घालायची. अमावस्येला शनिदेव आणि राहू शांत झाल्याशिवाय यशाची चव चाखता येत नाही. तर हे उपाय छोटे वाटतील, पण दर्श अमावस्येच्या रात्री हे उपाय ब्रह्मास्त्रासारखे काम करतात. त्यामुळे नक्कीच हे उपाय करून बघा. गरिबी संपवण्यासाठी उद्या मुंग्यांना पिठी साखर आणि पीठ द्यायचं. हे अन्नदान तुमच्या कुंडलीतील सर्वात मोठ्या दोषांना नष्ट करते. जशा मुंग्या ते अन्न खातील तसे तुमचे कर्ज हलके होत जाईल. तर हा अनुभव तुम्ही स्वतः 15 दिवसात घ्याल. तर बघा, वेळ कोणासाठी थांबत नसते. उद्याची ही 18 मार्चची संधी सोडू नका. जो मी उपाय सांगितला आहे तो पूर्ण श्रद्धेने करा. मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नका. शंका ठेवून कधीच उपाय करायचा नाही, कारण की त्याचं फळ देत नाही. तुमच्या मनात स्वामी आणि मुखात नाम असेल तर कोणतीच शक्ती तुम्हाला अडवू शकत नाही किंवा हरवू शकत नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे.
आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. श्री स्वामी समर्थ.